नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही चाललो आहे गावाकडून सोलापूरकडून पुण्याला. ठीक आहे. तर 200 किलोमीटर डिस्टन्स आहे. आपण नॉनस्टॉप जाणार आहे. तर ही आहे आपली गाडी, आपली थार गाडी आहे. तर गाडीचा आता ॲव्हरेज किती पडणार आहे की आम्ही भाकरी घेतात बरं का. कसल्या भाकरी आहे त्या? बाजरीची भाकर आहे. ठीक आहे. ह्या हॉटेलमधून घेतलं, हॉटेल सुनील म्हणून. तर ही आपली गाडी आहे. तर आपल्याला ॲव्हरेज किती गाडीला पडतं आहे आणि किती वेळ लागतो आपल्याला जायला, तर ते सगळं आपण कॅल्क्युलेट करून सांगणार आहे. तर चला स्टार्ट. करंटली जे गाडीचं डिस्टन्स कवर केलेलं आहे, जस्ट अ सेकंड, आय विल हॅव टू स्टार्ट द कार. तर डिस्टन्स कवर केलं आम्ही ऑलमोस्ट 50 किलोमीटर डिस्टन्स कवर केलेलं आहे बरं का, जे की आमच्या गावापासून सोलापूरचं डिस्टन्स होतं. आणि आता तिथून आपल्याला ऑलमोस्ट 200 मोर दॅन 200चा बरं का, तर ते किलोमीटर आपल्याला कवर करायचं आहे ते हिंजेवाडी. तर टोटल आपल्या गाडीला ॲव्हरेज किती पडणार आहे, तर माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे ज्यावेळेस पण मी ट्रॅव्हल करतो का त्यावेळेस गाडीचं ॲव्हरेज समथिंग अराउंड 19चं ॲव्हरेज मला पडतं इव्हिनिंगला बरं का. इव्हिनिंग म्हणजे नाईट ड्राईव्हला. आज जर मी डे ट्रॅव्हल करत असेल तर मग 17चं ॲव्हरेज पडतं याच रूटला बरं का, सोलापूर पुणे हायवेला. तर डिस्टन्स आहे 266 किलोमीटरच्या आसपास. आपल्याला किती टाईम लागतो आणि आपण एका ठिकाणी जेवण करण्यासाठी पण थांबू बरं का, बट वी डोंट गॅरंटी किंवा थांबणारच म्हणून. तर आमचा फर्स्ट टोल जो आहे तो कटलेला आहे, जो की सोलापूर पासून एक लईतलं किती एक 20 किलोमीटरच्या आसपास असेल. सोलापूर आणि मोहोळच्या मध्ये एक टोल आहे, तर तो एक कटलेला आहे. परंतु आपण जो ॲन्युअल टोल पास घेतलेला आहे मी, तर त्या ॲन्युअल टोल पास घेतलेला असल्यामुळं आपल्याला काय चार्ज लागलं नाही. आणि जे या रूटवरती सगळं जे येण्याची ही पूर्ण रोड जो आहे तो येण्याची यायचा आहे, त्याच्यामुळं आपल्याला टोल बसतच नाही, कुठलाच टोल बसत नाही. ठीक आहे. आणि आतापर्यंत आपले जे 200 जे लिमिट असतं त्यातलं 145 अजून स्टील पेंडिंग आहे. ते एंट्रीज इन द सेन्स ट्रॅव्हल येण्याची यायच्या. ठीक आहे. आणि आपला टोटल जे नंबर ऑफ टोल्स लागतात या रूटला ते आहेत 4. आणि प्रत्येक वेळेस तरी म्हणलं तर म्हणजे 400 रुपये तर कमीत कमी आपलं वाचता येत. तर डिस्टन्स जे सध्या आपण कव्हर केलेलं आहे ते हे आहे 87 किलोमीटर्स म्हणजे 88 किलोमीटर्स कव्हर केलेलं आहे. त्यासाठी आपलं जे ॲव्हरेज आलेलं आहे ते 15.8चं ॲव्हरेज आलं आहे सध्या तरी. आणि इकॉनॉमी म्हणजे तुम्ही बघू शकता की 113 किलोमीटरचा हायेस्ट टॉप स्पीड आहे आपला. कारण की संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे मी जास्त गाडी फास्ट चालवत नाही आहे. आणि सेकंड गोष्ट काय आहे की जे गाडीचं आपलं टायर प्रेशर जे आहे, टायर प्रेशर पण आहे प्रत्येक गाडीच्या चाकामध्ये आपल्याला 37 पॉईंट हवा आहे PSI. ठीक आहे. जे की प्रेशर असतं खरं तर बघायला गेलं तर प्रेशरमध्ये आपण हवा मोजतो. आणि त्याचं गाडीचं टेम्परेचर पण आहे, ते प्रत्येक टायरा टेम्परेचर पण ते मेजर होतं. तर टोटल 87 किलोमीटर्स त्यासाठी आपलं 15.8चं ॲव्हरेज पडलेलं आहे. जे सिस्टमवरती दाखवते ते बरं का. आणि मोस्टली मी रिलाय करतो सिस्टमवरतीच. थोडीशी ग्लिच असू शकते, प्लस मायनस असू शकतं, बट ओव्हरऑल जर का बघायला गेलं आय ऑलवेज प्रिफर. कारण की तुम्ही किती टँक फुल केलं आणि काय केलं तर ते तुम्हाला हा टोल नाका जो आहे तो इंदापूर नाही, टेंभुर्णीचा टोल नाका आहे, जो की सेकंड टोल नाका आपला आहे और ऑन द रूटवरती.
मोहच्या साईडला पाठीमागे एक होता आणि हा सेकंड आहे. टेंभुर्णीचा आहे ना. ठीक आहे, आपण आता याच्या पाठीमागे जाऊ. इकडल्या साईडला लावू. स्टेरिंग पकड धरी. सेकंड टोल नाका आहे आणि आता डिस्टन्स जे झालेलं आहे 112 किलोमीटर झालेलं आहे. 112 इन द सेन्स आपण फक्त 40 किलोमीटर चालू एक्स्ट्रा आलो बरं का. 40-50 आणि 16चा ॲव्हरेज झालेला आहे सध्या. आणि आपण फ्युअल पण आपल्या करायचं आहे, कारण की आता इंडिकेटर आलं आहे लो फ्युअलचं. तर आता आपण टेंभुर्णीच्या अलीकडे एक पेट्रोल पंप आहे, तिथं मी आपण फ्युअल अप करायचं आहे. Wanna clear a bottle of Cabernet. Wanna stay home, not even drink. Wanna get out of my own head. Wanna lay down, overthink. I wanna cry every tear I got. Put on a dress, be a stranger's dream. Lock up this heart of mine, wanna wear it on my sleeve. I kinda wanna hate you. असं ट्रक जर का असते का नाही, माणसाचा पेशन्सच ट्राय करतात माहिती आहे या ट्रक्स असल्या. कारण की दोन्ही बी सेम स्पीडनं रन करतात आणि याच्यामध्ये आपला पेशन्स कमी होतो. म्हणजे काय बोलावं, हे दोघं पण आता काय बोलावं यांना. दोघं बी स्पीड मेंटेन करून आहे ती. ह्याला बी पुढे जायचं नाही आणि ह्याला पुढे जायचं नाही. कसं गाडीला कसं ओव्हरटेक करायचं सांगा. पेट्रोल पंप आहे जो की मी सांगत होतो की कंपनी ऑपरेटेड आहे आणि याच पेट्रोल पंपावरती मी युजली पेट्रोल डिझेल वगैरे भरत असतो. आणि कारण की तो कंपनी ऑपरेटेड आहे तर तो आहे. आणि बाकीच्या तिथं भरपूर सुविधा पण आहेत. जर काही साईडला बघितलं वॉशरूम वगैरे सगळं व्यवस्थित आहे. बरं जर का तुम्ही ड्रायव्हर्स वगैरे असाल तर झोपण्यासाठी 1000 रुपयाच्या वरी जर का तुम्ही भरलं तुम्हाला झोपण्यासाठी रूम वगैरे पण देतात. आणि जेवण बनवण्यासाठी किचन वगैरे सेटअप पण आहे त्यांचा. तर दिस इज आवर गाडी. आणि आम्ही जास्त का फ्युअल अप केलं नाही बरं का. तर लईतले आम्ही काय 1.5 हजाराचं डिझेल भरलं मी सध्या. जास्त काय भरलं नाही. मला जास्त काय आपल्याला लांब जायचं नाही. आणि गाडीमध्ये ऑलरेडी थोडंफार डिझेल होतं. आणि म्हणजे जे ब्लिंक करायला लागतं त्यापासून 5 किलोमीटर जाते. आणि जर का तुम्ही नुसतं इंडिकेटर लागला असेल येलो इंडिकेटर तर 100 किलोमीटरचं आरामात जाते गाडी. तर असं आहे. तर ठीक आहे, तर आपण आता निघूया. सो दिस इज पेट्रोल पंप. टेंभुर्णीच्या थोडंसं अलीकडेच आहे बरं का. तर जर का तुम्ही या रूटला असाल तुम्ही पेट्रोल पंपवर येऊ शकता. तर हा जो आहे तो 3rd टोल नाका आहे जो की इंदापूरचा टोल नाका म्हणतात त्याला. आणि आता टोटल डिस्टन्स जे कवर झालेलं आहे सध्या आतापर्यंतचा ते झालेलं आहे 145 किलोमीटर्स कवर झालेलं आहे. आणि वी आर स्टील 100 किलोमीटर्स टू गो. आणि 6.8चं जे आहे ते मायलेज आलेलं आहे सिस्टमवरती तरी ॲटलिस्ट. आणि हा 3rd टोल नाका आहे. 3rd टोल नाक्याला आपल्याला इथं काय ते 95 रुपयाचा आहे बहुतेक हा टोल नाका. सो आयडियली तर खरं माहिती आहे का टोल नाक्यावरती फास्टॅग जर का असेल गाडीचा तर दे शुड नॉट कीप अस वेटिंग फॉर मोर दॅन 20 सेकंड्स आय गेस, असा रूल आहे. बट आजकाल सिस्टमवरती आय डोंट नो व्हॉट इज द प्रॉब्लेम. म्हणजे असं आहे की प्रत्येक वेळेस असं होतं माझ्यासोबत की ज्या लेनमध्ये मी असतो त्या लेनमधलं लवकर ओपनच होत नाही ते. आता ह्यांनी ही चेंज बी करत नाही बरं का. यांचा कॅमेरा वगैरे आहे का किंवा सेन्सर्स वगैरे कमीत कमी ते तर कमीत कमी चेंज केलं पाहिजे. आणि गाडी पकड चालू ठेवायची. गाडी किती वेळ लागणार आहे त्या बघा. खाली पडायला वेळ नाही पण टोल ती उचलायला वेळ नाही. What to say, man?
ही स्टेरिंग पकड. मे बी असं असेल की बाबा जे गाडी कुठं तेवढा सेन्सर म्हणजे की आपलं फास्टॅग कसं इकडल्या साईड जर का असेल तर मे बी ते प्रॉब्लेम करते आय गेस बरं का. कॅप्चर करून कारण की आपण कसं जिकडं कॅमेरा आहे तिकडं लवकर मूव्ह करतोय त्यामुळे आपला फास्टॅग तर लवकर घेतला का त्यांनी. तर बाकी त्यांचं फास्टॅगला कसं पाहिजे लावला काय माहित नाही. काही लोक फास्ट लावतात नाही इथं सेंटरला लावतात युजली. म्हणजे एका कडेला. I hear you been asking about me, where I've been and where I sleep. It's hard to find me if you really want to. Turns past that takes a cool sign. Same bobcat, same moon boots, trying to outrun the thought of you. But in this town the truth don't stop. You can't live in a town this small. You can change your mind but not your past. Every mile just feels like moving half. You can change my name in your phone. You can't leave in a town this small. I moved on but not too far, just down the road from who we are. You can change your hair, change your street, but you can't outrun the memories. Nah, I ain't mad, I just laugh sometimes. How love can fade but this town stays mine. They say small towns just don't forget. I guess you're युजली जे ड्रायव्हिंग आवडते ते नाईट ड्राईव्हच आवडते बरं का. कारण की कसं आहे एक तर जास्त ट्रॅफिक नसतं पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट काय की फक्त एवढंच हां हे मात्र आहे की तुम्हाला झोप लागली नाही पाहिजे. जर तुम्हाला ती कंट्रोल होत असेल तर नाईट ट्रॅव्हलसुद्धा आहे ना बेस्ट असतं. आणि पण हे मात्र आहे की जर ज्या रोडवर तुम्ही जाताय ते रोड महत्त्वाचं आहे. कारण की काय भरपूर साऱ्या रोड्सवरती आपण ऐकतो की चोऱ्या वगैरे करतात, दगडफेक करतात, तर तशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. इथं विघ्नहर्ता प्युअर व्हेज म्हणून एक हॉटेल आहे हे वालं विघ्नहर्ता प्युअर व्हेज. तरी सोलापूर पुणे हायवेच्या साईडला आहे हे. आणि आपण म्हणजे सोलापूर पुण्याला येत असाल तर त्या हायवेच्या लेफ्ट साईडला आपल्याला आहे हे हॉटेल भेटतं. छान हॉटेल भेटलं वाटलं बघा आम्हाला. विघ्नहर्ता प्युअर व्हेज हेच ते हॉटेल आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे कॅमेरामध्ये दाखवायचं होतं मला. तर विघ्नहर्ता प्युअर व्हेज. तर छान वाटलं आपल्याला जेवण करून. ही आपली आहे गाडी तुम्हाला दाखवतो आपली कार. आणि आता अजून आपल्याला समथिंग अराउंड 120 किलोमीटर्स जायचं आहे. तर आता वाजत रात्रीचे नॉट 11 जायचं त्या टायमिंग बहुतेक. तर 11 वाजलेत. तर इथून आपल्याला मे बी 3 तास तर अजून लागतील. तर 1 वाजेपर्यंत आपलं पोचायचं टार्गेट आहे. तर सो लेट्स से व्हॉट हॅपन्स. आपला जो 4th टोल नाका जो होता तो क्रॉस झालेला आहे आता. आणि याच्या पुढे आता एकही टोल नाही आपल्याला. आणि इथून पुणे लगभग 50 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि तर टोटल डिस्टन्स जे कवर केलेलं आहे आतापर्यंत आम्ही ते आहे 225 किलोमीटर्स. आणि टाईम झालेला आहे रात्रीचे 12 वाजलेले आहेत. 12 वाजून 12 मिनिट झाले आहेत. आणि ॲव्हरेज जे आहे 18.1चा ॲव्हरेज पडलेला आहे. चांगला पडला ना. येस संध्याकाळची जी ड्रायव्हिंग असते का ना त्या ड्रायव्हरला चांगला ॲव्हरेज पडतो ॲज कम्पेअर्ड टू डे ड्राईव्ह. कारण की इंजन गरम होणं आणि फ्युअलचं कन्झम्पशन जास्त होणं थोडंसं असतं बरं का आय थिंक. आणि मी हे ऑब्झर्व केलेलं आहे. आणि त्यात पावसाळा जर का असेल तर अजून कमी जास्त ॲव्हरेज पडतं. आणि ॲज कम्पेअर्ड टू जर का तुम्ही हे बघितलं जर का उन्हाळ्यामध्ये तर खूप ॲव्हरेज कमी येतं. तर 18.1चा ॲव्हरेज पडलेला आहे आतापर्यंत. आणि आय थिंक 18.5पर्यंत जाऊ शकतं ते. आणि गाडी थोडीशी मी फास्ट चालवली बरं का. कारण की आपल्याला थोडंसं अंतर बी कवर करायचं होतं त्यामुळं.
ooh, ooh.